काय मित्र, आपल्या बीड मध्ये आहे ना नगरपालिकेची एकदम सय्यद तयारी सुरू आहे. काय वाटतं बरं तुला, कोण निवडून येईल म्हणून? अरे काय बोलावं या निवडणुकीबद्दल तुम्हाला. अरे काय झालं? काय झालं? अरे वर्षानुवर्षे या एकाच घराणेशाहींनी बीडच्या विकासाचा वाटोळ करून ठेवलाय. 15-15 दिवस पाणी नाही. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. नदी नाले तुंबलेले. पाऊस आलं की गल्ली बोळीत पाणीच पाणी होऊन चाललंय. आणि हे दोघे बिनलाजे भाऊ काय म्हणतात, आम्ही विकास पुरुष, आम्हालाच निवडून द्या. अरे काय निवडून द्यावं यांना आपण? हो राव, हे खरंय बरं का. गेल्या 35 वर्षापासून ना यांची सत्ता आहे आणि विकास मात्र अजिबात विकास नाही. असं परिवर्तन व्हायला हवं. आता बीड शहराचं एकच अपेक्षा, ती म्हणजे बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार हेच. अजितदादांचा बीडकरांना वाद आहे. 35 वर्ष या घराण्याशाहीला निवडून दिलात ना, आता फक्त एकदा मला संधी द्या. बघा मग बीड शहराचा विकास एका वर्षात तुमच्या समोर असेल. आम्ही दोघे भाऊ आता बीडला लुटून खाऊ बंद. आता घराणेशाहीला आपण उलटून टाकू आणि या येणाऱ्या निवडणुकीत आपण प्रेमलताताई पारवे यांना प्रचंड बहुमतानं निवडून आणूया. या हिवाळ्यात दूर होती भ्रष्टाचाराची गारवे, कारण आपल्या सोबत आहेत प्रेमलताताई पारवे. तर बीडकरांना आमचं ठरलंय बरं का, घड्याळ घड्याळ घड्याळ. आणि तुमचं पण ठरू द्या. काय? घड्याळ घड्याळ घड्याळ.